झाली की ज्या वेळेस मी सांगितलं, बऱ्याच जणांना सांगितलं आपण जाऊया, इकडचे विचार चांगले आहेत, विचार चांगले, परंतु असतो ना आपल्याला वेळ असतो, परंतु ज्याच्या जोड असतं ना नाटक करायचं जे असतं, नाटक करायला काय करावं लागतं, जास्त काळ कोणी नाटक करू शकत नाही, जास्त काळ नाटक करू शकत नाही. राजे ह्यांनी काय केलं माहिती का, त्यांची असली कातडी दाखवायची सुरुवात केली आणि सगळ्या चोरांना आपल्या बरोबर घेतलं आणि अल्ली बाबा 40 चोर प्रमाणे त्यांना कोठडीत टाकून वाईट केलं. त्यामुळे ही सगळी जनता परत फिरलाय का राजे? खरंच फक्त चोरांना घेतल्यामुळे चोराचे सेनापती झाले आणि हे सेनापतींच्या बरोबर आम्हाला कधी जाऊ वाटलं नव्हतं, पूर्वी जाऊ नको वाटलं होतं, परंतु आज आम्हाला तुमच्यासारखं नेतृत्व भेटलं आणि त्यामुळं मला आवर्जून यावंसं वाटलं की आपल्या पक्षामध्ये येऊन आपण काम करावं. तुम्हाला सांगावंसं वाटतं की गेले 6 महिने, गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी जे नवाब मलिकांच्या बरोबर विरोधात बोलत होते, नवाब मलिकांना बोलत होते की हे बॉम्बस्फोटातल्या आरोपींचे साथीदार आहेत, टक टक करत त्याला म्हणतात वॉक चालत होता. आणि ज्याला चोरात पळतो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, घोडा कॅन्टर मध्ये. आता तुम्ही कॅन्टर मध्ये आलेला आहे शेवटच्या 2 दिवसात, पण 2 दिवसात बाळासाहेब वैराचे दिवस आहेत, आता 2-3 दिवस. आता हे सगळे ह्यांच्या नोटा बिटा सगळे बाहेर येणार. आपण नोटा वाटायच्या नाही, आपण सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचंय. ज्या पद्धतीने तुम्ही या लोकांना इथं सगळ्यांना बोलवलं, प्रेमाच्या पोटी, त्या प्रेमाच्या पोटीच आपण मतदान घ्यायचंय. आपल्याला ह्यांच्यापेक्षा वेगळं नाविन्यपूर्ण राजकारण करायचंय. आणि म्हणून बाळासाहेब, ही जी ताकद तुम्ही लावलेली आहे, हीच ताकद आता ह्याच्या पुढे या 3-4 दिवसात आणि जोर लावायचा, जेणेकरून 23 तारखेला गुलाल लावल्याशिवाय आपण खाली उतरायचं. दोन आम्ही स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही देऊ शकलो, याबद्दल मी तुमचा म्हणजे काय म्हणतो देऊ शकतो, याबद्दल मी सगळ्या लोकांचा सुद्धा मी मनाचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य.